नमस्कार। आज ना नम पार्वती पते हर हर महादेव असा गजर आहे, ना रामायणाचा सियावर रामचंद्र की जय असा गजर आहे। मी आज खरोखरच तुमच्या समोर एक मागणं मागायला आलोय। मागणं हे आहे की कृपया मला मार्गदर्शन करा। मार्गदर्शन यासाठी करा की डिवाइन चॅनलवरच्या व्हिडिओचे या आधीचे व्ह्यूज, म्हणजे गंमत अशी आहे, रामायण आणि शिवकथा चालू झाली की त्याचे व्ह्यूज हे महाभारताच्या वेळी तर ते व्ह्यूज 2,500-3,000 हजार प्रति व्हिडिओ अशा स्वरूपामध्ये पण होते। रामायण सुरू झाल्यावर हे व्ह्यूज 1,500च्या आसपास येऊन थांबले, 1700, 1800, 2000 खूप झालं। आणि शिवकथा मात्र 1000च्या पुढे जायला तयार नाहीये। इथपर्यंत ठीक आहे, चला ज्यांना आवड आहे ते बघतील। 10 मिनिटात ही कथा संपते नको वाटत असेल, लांबवायची वाटत असेल, म्हणजे खरं तर सोशल मीडियावर लांबच लांब व्हिडिओ नको, छोटे छोटे असावेत असं लोक म्हणत होते, म्हणून मी 10 मिनिटापर्यंत ती कथा संपवायची असं ठरवलेलं होतं। पण 9-10 मिनिटाच्या या व्हिडिओत कथा जमत नाही, सांगता येत नाही की सांगितलेलं आवडत नाही मला माहित नाही, पण त्याचे व्ह्यूज मात्र कमी आहेत। आपण करत असलेले प्रयत्न अनेकानेक लोकांच्या पर्यंत पोहोचत नसतील तर त्या प्रयत्नांना, त्या मेहनतीला चालू ठेवायचं का, हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे। कारण हिंदी चॅनलवरती रोज 1, मराठी चॅनलवरती रोज 2 आणि डिवाइनवरती रोज 2 असा 5 व्हिडिओचा रोजचं काम मला करावं लागतं। कुठे गावाला जायचं असेल तर मग 2 दिवस 3 दिवस जायचं असेल तर 15 व्हिडिओ करून ठेवावे लागतात आणि मग पुढे माझ्या कामाला जाता येतं। यात माझी उडाताण सुद्धा खूप होते आहे। ही उडाताण करून जे आपण लोकांच्या समोर देतो आहोत ते कितपर्यंत लोकांपर्यंत पोहोचतंय हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे। आता मी यात काही वेगळे प्रयोग करायचं ठरवलेलं आहे, म्हणजे त्या स्वरूपात पोहोचेल का हा माझा प्रश्न आहे। म्हणजे ज्या कथा सांगितलेल्या आहेत त्या कथांना काही चित्रांची, काही याची जोड देऊन त्याला मांडावं का, व्हिज्युअलची जोड देऊन त्याला मांडावं का, हा प्रश्न आहे। या कथा सांगण्यासाठी मी प्रवास सुद्धा केलेला आहे। तुम्हाला रामायणातले पुढचे प्रवास मी थांबवले तसं लक्षात येईल आणि त्या स्थळावर जाऊन त्या स्थळाची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे। हेतू एवढाच आहे की हे आपल्यापर्यंत पोहोचावं, त्याला मान्यता मिळावी। आणि दुसरा हेतू हा आहे, तुम्ही म्हणाल की मी म्हणालो होतो की मला कमवण्यासाठीचं हे चॅनल नाहीये, अजिबात नाहीये, पण किमान गमवण्यासाठीच तरी होऊ नये एवढं अपेक्षित आहे। म्हणजे या सगळ्या प्रवासाच्या मध्ये, त्या स्थळावर जाऊन भेट देण्याच्या मध्ये जो खर्च होतो, म्हणजे एकट्याला जाता येत नाही, 2 जण जावं लागतं, कॅमेरामन सोबत ठेवावा लागतो, हा सगळा खर्च करून त्यातून तो खर्च निघतोय का, हा माझ्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। पण मी व्ह्यूजवर जाऊ दे, चला हरकत नाही, 1,500 ते 2,000 लोक तर 1,500 ते 2,000 लोक असा विचार करून थांबलो। म्हणजे अगदीच 5-6 हजार रुपयाची उत्पन्न एका महिन्यात होतं आहे, 60,000 रुपये वर्षात होत आहे, तर ते 60,000 रुपये आपण 2 प्रवासावरती खर्च करून तिथे केलेले व्हिडिओ मग इकडे टाकत राहू असाही विचार करून मी थांबू शकतो। पण किमान सबस्क्रायबरची संख्या तरी वाढणं आवश्यक आहे, तीही वाढत नाहीये। उलट 8, 9, 10 अशा स्वरूपामध्ये सबस्क्रायबर आता मायनस मध्ये गेलेले आहेत। म्हणजे मागच्या महिन्यापासून काही लोकांनी अनसबस्क्राईब केलेलं आहे चॅनलला। म्हणजे या चॅनलची उपयुक्तता, आवश्यकता किती आहे हे तपासलं पाहिजे। आणि हे तपासण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमच्याशी संवाद साधणे। मला याची कल्पना आहे, पूर्णपणे कल्पना आहे की ज्यांना माझं बोलणंच नको आहे किंवा जे माझे विरोधक आहेत ते मला बंदच कर असा सल्ला देतील, याची पूर्ण कल्पना आहे। माझ्या डोक्यातही तोच विचार आहे, हे सल्ला देतील। पण ज्यांना आवडतंय, ज्यांना बघायचंय पण वेळ मिळत नाहीये, अशा लोकांचं काय? तर कृपया आपण या संबंधातलं मार्गदर्शन मला करावं आणि चॅनल चालू ठेवावं की नाही ठेवावं या प्रश्नाचं उत्तर द्यावं। व्ह्यूवर्स वाढले पाहिजेत, सबस्क्रायबर्स वाढले पाहिजेत, हेही तेवढंच खरं आहे। हुरूप येतो, उत्साह येतो, तो उत्साह ठेवण्यासाठी आपण मला मदत करावी असं अपेक्षित आहे। आपल्या कमेंट्सचं स्वागत आहे, कोणत्याही कमेंट्सचं मोकळेपणाने स्वागत आहे।
म्हणून आजचा शिवकथेचा व्हिडिओ न करता मी हा मुद्दाम व्हिडिओ आपल्यासमोर देतो आहे. कृपया मला मार्गदर्शन करावं. शिवकथा उद्यापासून चालू राहील. जे व्रत हाती घेतलं आहे रामायण आणि शिवकथा सांगण्याचं ते पूर्ण करणार आहे. त्यामुळं उगाच आता लगेच मी बंद करून टाकेल असं नाही. आपण हाती घेतलेलं काम पूर्ण करावं, ते मांडावं आणि मग थांबण्यासाठी निर्णय घ्यावा. हे पूर्ण होण्यात लागणारा जेवढा वेळ आहे तेवढा वेळ मला विचार करायलाही लागेल. काही बदल होतोय का हे तपासायलाही लागेल. कारण आर्थिक गणित जुळवता जुळवता समाधानाचं गणितही जुळत नाहीये. म्हणून हा विषय आपल्याकडे घेऊन आलोय. नमस्कार.